हॅलो. आज आपण आता बघणार आहोत ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 10वीसाठीचा आहे मॅथ्स. 15 मार्काची टेस्ट आहे आणि त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे 1 तास. हा पेपर 2 पेजेसमध्ये आहे. हे 1 बाय 1 सोडवून मी सांगणार आहे. हा पेपर आपल्याला सेमीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. आता एक मराठीचा मी पेपर दाखवते. हा मराठीतून पेपर आहे. हाच पेपर आपण दोन्ही सेमी आणि मराठीमधून आपल्याला उपलब्ध आहे. हा पेपर मी 1 बाय 1 सोडवून दाखवते. आपल्या ब्रिज कोर्समधील फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. इथं लिहिला आहे मी, इफ ए इन ब्रॅकेट म्हणजेच ए संचामध्ये एलिमेंट्स ऑफ ए बी सी डी ई एफ जी एच, एलिमेंट्स ऑफ बी ए सी ई, एलिमेंट्स ऑफ सी ए सी ई and element of D G H I, then which of the following statement is true? हे दिलेले आपल्याला स्टेटमेंट्स आहेत. यापैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे, खरं आहे ते आपल्याला सांगायचे. आता याच्यामध्ये आपल्याला जे एलिमेंट्स दिलेले आहेत, या संचामध्ये जे घटक दिलेले आहेत त्या घटकामधील आपल्याला इथं दिलेले स्टेटमेंटमध्ये बघा, सी सबसेट ऑफ ए, सेट सी सबसेट ऑफ ए. आता सेट सी मध्ये एलिमेंट कोणते आहेत? ए सी आणि आय. ए सी आणि आय हा ए संचामध्ये आहेत का? तर ए संचामध्ये ए सी आणि आय, ए आहे, सी आहे, पण आय नाही आहे. म्हणून पहिला जो आपल्याला पर्याय आहे तो सी सबसेट ऑफ ए हा टोटली काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. दुसरा दिलेला आहे बी. बी दिलेला आहे बी सबसेट ऑफ ए. बी सबसेट ऑफ ए म्हणजेच बी संचामधील सगळे घटक ए संचामध्ये आहेत का? तर बी सबसंचामध्ये बघा, ए आहे, सी आहे आणि ए आहे. मग ए मध्ये कोणते कोणते आहेत? याच्यामधले ए आहे, सी आहे आणि ई सुद्धा आहे. म्हणून हा आपल्याला हे स्टेटमेंट काय असणार आहे? ट्रू असणार आहे. देन तिसरा पर्याय दिलेला आहे आपल्याला डी सबसेट ऑफ ए. याच्यामध्ये सुद्धा बघा, डी मध्ये जी एच आणि आय आहेत. मग हे तिन्हीच्या तिन्ही एलिमेंट्स एमध्ये आहेत का? तर आय आपल्याला एमध्ये नाही आहे. म्हणून हा सुद्धा काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आणि डी पर्याय दिलेला आहे बी सबसेट ऑफ डी. आता बी ए सी आणि ई आहेत घटक आणि डी मध्ये जी एच आय म्हणजे या दोन्हीमध्ये कोणतेच घटक नाही आहेत. दोन्ही संचामध्ये म्हणजेच डी संचामध्ये बी मधले कोणतेच घटक नाही आहेत. म्हणून हा सुद्धा पर्याय आपल्याला फॉल्स असा येणार आहे. सेकंड क्वेश्चन बघा, इफ मेजरमेंट ऑफ वन ऑफ द अँगल फॉर्म्ड व्हेन टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट बाय अ ट्रान्सव्हर्सल इज 40, देन द करस्पॉन्डिंग अँगल इज. इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, ए 140, बी 80, सी 50 डिग्री अँड डी 40 डिग्री. आता आपल्याला याच्यामध्ये आकृती काढून आपण बघूया. या दोन लाईन्स आपण एल आणि एम या दोन्ही काय केलेत? पॅरलल लाईन्स आहेत आणि लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल. तर एक अँगल त्याच्यामधला आपल्याला सांगितलं आहे 40 डिग्री आहे. तर दुसरा करस्पॉन्डिंग अँगल किती असेल? आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा अँगल. आता इथं जरी आपण नावं दिली ए बी, पी क्यू, एक्स
वाय. म्हणजेच आपल्याला पी क्यू आणि एक्स वाय या पॅरलल लाईन्स आहेत आणि ए बी ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर ए बी ट्रान्सव्हर्सलनी या पी क्यू आणि एक्स वाय या लाईनवरती केलेले अँगल्स आपल्याला बघायचे आहेत. तर करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत? तर ए ओ क्यू आणि दुसरा करस्पॉन्डिंग अँगल त्याला राहणार आहे ओ डी वाय. म्हणजेच आपल्याला इथं दोन अँगल मिळत आहेत, दोन जोड्या करस्पॉन्डिंग अँगलच्या आपल्याला इथं 4 जोड्या एकूण मिळतात. हा एक, याला करस्पॉन्डिंग ओ डी एक्स, ए ओ क्यूला करस्पॉन्डिंग ओ डी वाय आहे. नंतरचा करस्पॉन्डिंग पी ओ एक्स डी याला करस्पॉन्डिंग एक्स डी बी आहे. तर क्यू ओ डीला करस्पॉन्डिंग वाय डी बी आहे. तर आपल्याला जर एक अँगल कोणताही 40 असेल तर दुसरा अँगल त्याचा करस्पॉन्डिंग अँगल किती असणार आहे? 40च असणार आहे. कारण करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट असतात, इक्वल टू असतात, इक्वल मेजरचे असतात. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक त्याच्यातला डी पर्याय बरोबर असणार आहे 40 डिग्री. याच्यातला नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, 2x² - 5x + 12 इज रिटर्न ॲज अ पॉलिनॉमियल कोइफिशियंट ॲज. म्हणजे याच्यातले आपल्याला कोइफिशियंट सेट लिहायचं आहे, पॉलिनॉमियल कोइफिशियंट हा सेट लिहायचा आहे. तर त्याचा आपल्याला सेट लिहिता येईल 2x² - 5x + 12. याचा कोइफिशियंट आपल्याला सेट लिहायचा आहे. x² कोइफिशियंट 2, -5 आणि +12. म्हणजेच याच्यातला पर्याय क्रमांक आपल्याला ए हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए. फोर्थ क्वेश्चन, when two parallel lines intersect with one transversal, measure of one of the angle of interior angle is 50 degree, then the interior angle of the interior angle then the other angle of the interior angle is किती असेल? याच्यामध्ये जर दोन पॅरलल लाईन्स आहेत, त्या पॅरलल लाईन्सना एका ट्रान्सव्हर्सलनी जर इंटरसेक्ट केलं तर त्यामध्ये जे इंटेरियर अँगल्स तयार होतात, त्या इंटेरियर अँगल्सपैकी एक अँगल जर 50 असेल तर दुसरा इंटेरियर अँगल किती असेल बघूया आपण. आकृती काढू. याच्यामध्ये बघा, इंटेरियर अँगल म्हणजे कोणते असणार आहेत? या पॅरलल लाईन्स ज्या आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, ट्रान्सव्हर्सलनी या पॅरलल लाईन्सच्या मध्ये जे अँगल्स तयार केलेत ते अँगल्स म्हणजेच काय असणार आहेत? इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्सच्या जोड्या कोणत्या आहेत? तर ए एक्स वाय आणि एक्स वाय सी ही एक जोडी आहे आणि दुसरी जोडी बी एक्स वाय आणि एक्स वाय डी ही जोडी आहे. जर एक अँगल आपल्याला 50 असेल तर दुसरा अँगल किती असणार आहे? तर 180 - 50 डिग्री. म्हणजेच आपल्याला हा मिळतो आहे अँगल ए एक्स वाय जर 50 डिग्री असेल तर अँगल एक्स वाय सी हा 180 - 50 इज इक्वल टू 130 डिग्री. कारण का? तर कारण इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर angles of supplementary. Interior angles
आर सप्लिमेंटरी. आपल्याला इथं इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजेच या इंटेरियर अँगल्समध्ये या दोघांची बेरीज केली तर हा 180 अंश येते. म्हणून पर्याय आहे पर्याय क्रमांक बी बरोबर 130. पर्याय क्रमांक बी 130 हे आपल्याला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. When two different lines intersect, how many points are in their intersection? इथं सांगितलेत दोन जर रेषा परस्परांना इंटरसेक्ट करत असतील, छेदत असतील, तर त्या रेषा एकूण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किती मिळेल? तर 1 अँड ओनली 1 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणून आन्सर त्याचं असणार आहे इफ two different lines intersect, then one and only one point of intersection. एक आणि एकच बिंदू आपल्याला इथं मिळत असतो. एक आणि एकच, एक आणि एकच हे त्याचं आन्सर असतं. याच्यामधला सेकंड क्वेश्चन. पॉईंट क्यू इज द मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट. क्वेश्चनमध्ये लाईन फक्त दिलेली आहे. लाईन सेगमेंट पी आर अँड if PR is equal to 10 centimeter then PQ is equal to question mark. आपल्याला लाईन सेगमेंट लाईन ही लाईनला मिडपॉईंट नसतो, तर लाईन सेगमेंटला मिडपॉईंट आहे. लाईन सेगमेंट PR हा आपल्याला दिलेला आहे, मेजर त्याचं दिलेलं आहे 10 सेंटीमीटर आणि मिडपॉईंट आहे Q. PQ PR is equal to 10 centimeter, then PQ is equal to PR divided by 2 is equal to 10 divided by 2 is equal to 5 centimeter. याच्यामध्ये क्वेश्चन थर्ड. इफ द इंडिकेटर ऑफ पॉईंट A is a -5 and indicator of point B is a 3, then distance of AB question mark. म्हणजे आपल्याला इथं नंबर लाईनवर A आणि B पॉईंटचे इंडिकेटर दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला डिस्टन्स AB काढायचं आहे. इथं आपल्याला नंबर लाईन काढायची गरज असतेच असं नाही आहे, पण इथं नंबर लाईन काढून मी दाखवलेलं आहे. इथं 0, 1, 2 आणि 3 Bचा 3 हा इंडिकेटर आहे आणि Aचा -5 आहे. जसजसं इकडं जाणार आहे तसं संख्या लहान होत जातात, इकडे जातील तशा मोठ्या होत जातात. ज्यावेळेला आपल्याला डिस्टन्स काढायचं असतं त्यावेळेला मोठ्या संख्येतून नेहमी लहान संख्या वजा करायची असते. इथं नंबर 3 हा मोठा आहे, 3 -5, कारण याचा एचा इंडिकेटर -5 आहे आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आपल्याला, म्हणून -5 इज इक्वल टू 3 + 5 इज इक्वल टू 8. आपल्याला अंतर या दोघांच्यामधलं किती आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, म्हणजेच अंतर आपल्याला इथं 8 आहे. डिस्टन्स ऑफ AB मधलं डिस्टन्स आहे 8. क्वेश्चन नंबर थर्ड. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. इन द फिगर लाईन PR पॅरलल लाईन MS, ही लाईन PR MS पॅरलल आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स आहेत. याच्यामध्ये DK इज द ट्रान्सव्हर्सल. अँगल DHP हा
85 डिग्री दिलेला आहे. तर फाइंड द फॉलोइंग अँगल्स. अँगल्स कोणकोणते काढायचे आहेत? अँगल, इथं आकृती काढलेली आहे मी. अँगल RHD, अँगल PHG, अँगल HGS आणि अँगल MGK. इथं आपल्याला प्रॉपर्टीज, ज्यावेळेला दोन पॅरलल लाईन्सला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते त्यावेळेला जे अँगल्स तयार होतात त्या अँगल्सच्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपल्याला हे अँगल्स काढायचे. बघा आता लाईन PR आणि MS या दोन्ही पॅरलल आहेत, तर DK ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्याला पहिला दिलेला आहे अँगल DHP. अँगल DHP दिलेला आहे 85 डिग्री. DHP 85 आहे. तर याच्यामधला करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या बघितल्या आपण, तर DHP करस्पॉन्डिंग अँगल HGS. म्हणजे हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. हा सुद्धा किती येणार आहे? 85 डिग्री येणार आहे. म्हणजे इथं आपल्याला दिलेले आहे त्याच्यामध्ये HGS हा 85 डिग्री आहे. कंसात आपल्याला प्रॉपर्टी लिहायचे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. आता याच्यानंतर आपल्याला RHD हा विचारला आहे. RHD अँगल विचारला आहे. हा अँगल म्हणजे कोणता अँगल आहे? तर आपल्याला लिनियर पेअर ऑफ अँगल आहे, म्हणजेच रेषीय कोन आहे. रेषीय कोन कसे असतात? रेषीय कोन हे सप्लिमेंटरी असतात. 180 त्या दोघांची बेरीज असते. म्हणून RHD इज इक्वल टू 180 मायनस 85 डिग्री आलं. किती आले याची वजाबाकी? 180 वजा 85 95 डिग्री. मग इथं परत तुम्हाला प्रॉपर्टी लावावी लागेल लिनियर पेअर ऑफ अँगल. पेअर ऑफ अँगल. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे कोणता? अँगल PHG. हा अँगल सांगितला आहे. हा अँगल परत आला DHPचा. हा लिनियर पेअर आहे आणि लिनियर पेअर हे सप्लिमेंटरी असतात. परत इथं PHG इज इक्वल टू 180 मायनस 85. इट गिव्स 95 डिग्री. परत याच्यामध्ये लिनियर पेअर ऑफ अँगल म्हणून लिहायची प्रॉपर्टी काय लिहायची आपल्याला? लिनियर पेअर ऑफ अँगल. आणि चौथा दिलेला आहे आपल्याला MGK. अँगल MGK कुठे आहे? MGK. आता MGK हा अँगल 85 हा जर दिलेला आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे त्याचा अपोजिट अँगल आहे. म्हणून हा सुद्धा किती येणार आहे? 85 डिग्री येणार आहे. म्हणून इथं लिहायचं आहे MGK कॉन्ग्रंट अँगल. MGKचा कॉन्ग्रंट कोणता असणार आहे? HGS. देअरफॉर अँगल MGK इज इक्वल टू HGS किती आहे? 85 डिग्री. म्हणून हा सुद्धा अँगल कसा असणार आहे? 85 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. राइट अ सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 25. प्राइम नंबरचा सेट आपल्याला घ्यायचा आहे. प्राइम नंबरचा सेट इथे मी लिहिला आहे. प्राइम नंबर्स म्हणजे 1 ते 25 मधील न भाग जाणारे नंबर्स. 3,
5, 7, 11, 13, 17, 19 अँड 23. त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन, इफ बी इन ब्रॅकेट एम्प्टी ब्रॅकेट आहे, देन नंबर ऑफ बी काय असणार आहे, एम्प्टी, म्हणजेच नंबर ऑफ बी इज इक्वल टू, फक्त असा रिक्त ब्रॅकेट ठेवायचं किंवा असं द्यायचं आपल्याला, और. लास्ट क्वेश्चन, सिम्प्लिफाय √3√2 प्लस √8 मायनस √50, हे सिम्प्लिफाय करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला या सर्व घ्यायच्या आहेत. बघा, 3√2 प्लस या 8ची आपण फॅक्टर्स घेणार आहोत, 4 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 25 मल्टिप्लाइड बाय 2. आपल्याला याच्यामध्ये जसं 2x प्लस 3x, x हा फॅक्टर असेल तरच आपण याची 5x अशी बेरीज करू शकतो, म्हणजे x हे व्हेरिएबल सेम पाहिजे. त्याचप्रमाणे इथं √2 इथं प्रत्येक पदामध्ये, प्रत्येक टर्ममध्ये आपल्याला √2 आलं पाहिजे. त्याच्यासाठी √2 आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी 8च्या आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे आहेत, जे 4 रूटच्या बाहेर येणार आहेत. 25 आपल्याला स्क्वेअर रूट काढून बाहेर घ्यायचे आहेत. म्हणजेच इथं 3√2 प्लस हे 4 स्क्वेअर रूट काढल्यानंतर 2 बाहेर येतील, √2 मायनस 5√2. आता √2 आणि √2 प्रत्येक टर्ममध्ये समान व्हेरिएबल आहेत, म्हणून या बेरीज करू शकतो आपण. मग 3 प्लस 2 प्लस किंवा मायनस 5 ब्रॅकेटमध्ये घेतले आणि √2 व्हेरिएबल बाजूला तसंच ठेवलं, इज इक्वल टू, आता ब्रॅकेटमध्ये सोडवायचं आहे. 3 प्लस 2 5 मायनस 5 0 √2, म्हणजेच आन्सर इथं आता मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय असणार आहे, 0 असणार आहे. अशा प्रकारे आपला टेस्ट 1चा क्वेश्चन पेपर सोडवून झालेला आहे.